कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम लोचने रूप पाहता 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 रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा साजने तो हा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव
विठ्ठल गरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार देवी वर अकल आयुष्य व्हावे तया खुळा अकल्प आयुष्य व्हावे तया खुळा अकल्प आयुष्य व्हावे तया खुळा अकल्प आयुष्य व्हावे तया खुळा माझी आस कळा हरीचा दासा माझी आस कळा हरीचा दासा माझी आस कळा हरीचा दासा अकल्प आयुष्य व्हावे तया खुळा 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 माझी आस कळा हरीचा दासा माझी आस कळा हरीचा दासा माझी आस कळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न होतवणे काळी कल्पनेची बाधा न होतवणे कल्पनेची बाधा न होतवणे काळी कल्पनेची बाधा न होतवणे काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा 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 माझ्या विष्णुदासा भाविकासी माझा विष्णुदास भाविकासी माझा विष्णुदास भाविकासी कल्पनेची बाधा न होतवणे काळी 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 ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण नाम म्हणे तया असावे कल्याण म्हणे तया असावे कल्याण नाम म्हणे तया असावे कल्याण रामकी निधान पांडुरंग रामची निधान पांडुरंग रामची निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न होतवणे काळी कल्पनेची बाधा न होतवणे कल्पनेची बाधा न होतवणे काळी कल्पनेची बाधा न होतवणे काळी ही संत बालाजी महाराज मोहिते त्यांना साथ करतील आदरणीय राम महाराज कदम.
कुळा अकल्प आयुष्य भावे तया अकल्प आयुष्य भावितया कुला अकल्प आयुष्य भावितया कुला अकल्प आयुष्य भावितया कुला अकल्प आयुष्य अकल्प आयुष्य भावितया कुला अकल्प आयुष्य भावितया कुला माझ्या सका हरीच्या दासा माझ्या सका हरिया दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काढी कल्पनेची बाधा बाधा न हो कोणी काढी माझिया सकला हरिचा दासा माझिया सकला हरिचा दासा कल्पनेची बाधा नको कोणी काढी कल्पनेची बाधा नको कोणी काढी अकल्प आयुष्य भावितया अकल्प आयुष्य अकल्प आयुष्य भावितया अकल्प आयुष्य भावितया कुला अकल्प आयुष्य भावितया कुला माझिया सकला हरीच्या दासा हरीच्या दासा हरीच्या दासा हरीच्या हरीच्या दासा हरीच्या दासा हरीच्या दासा हरीच्या माझिया सखी हरिया दासा माझिया सखी हरिया दासा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा
हरीचा दास माझ्या सकळा हरीचा दास माझिया सकळा माझिया सकळा हरीचा दास माझिया सकळा हरीचा दास माझिया सकळा हरीचा दास कल्पनेची बाधा बहुतोन काळी कल्पनेची बाधा बहुतोन कल्पनेची बाधा संत मंडळी सुखी असो संत मंडळी संत मंडळी संत मंडळी सुखी असो सुखी असो संत मंडळी संत मंडळी संत मंडळी संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा विठ्ठला
अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. त्याचा आवाज खनकला नाही पाहिजे. विको बंद करा मॉनिटरला. व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणे तया असावे कल्याण. नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो. विठ्ठल 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 विठ्ठल. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. हे संत मंडळी सुखी असो. नमो तया माता पित्याचे पालन. 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 नमो त्या वचन सत्यवदे. नमो त्या वचन सत्यवदे. नमो त्या वचन सत्यवदे. नमो तया माता पित्याचे पालन. 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 त्या वचन सत्यवदे. नमो त्या वचन सत्यवदे. नमो त्या वचन सत्यवदे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. हे संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पंढरपूर निवासी असलेले भक्तिभाव पाचक, दुर्गुण जाचक, कीर्तन रंगी नाचक, पसायदान याचक भक्त शिरोमणी नामदेव महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील पसायदान प्रकरणातील एकमेव अभंग आहे. प्रस्तुत अभंगात भक्त शिरोमणी नामदेव महाराज समाजामध्ये जे काही आदर्श व्यक्तिमत्व आहेत त्यांना यावत कल्पापर्यंतचं आयुष्य लाभो असं पसायदान आजच्या अभंगात मागतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानोबरायाच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायाच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा, काहीच उणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा. या पुण्यपावन पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यपावन जगद्गुरु तुकोबरायांचे पट्ट शिष्य निळोबरायाच्या जन्माने पावन झालेला तालुका, प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने तथा रामलिंगाच्या वास्तव्याने पुनीत झालेला तालुका, पंढरपूरचा काल्याचा जन्माने भगवंताने ज्यांच्या खांद्यावर बसून कीर्तन ऐकावं असे श्री संत निंबराज महाराज देवदैठणकर यांच्या जन्माने पवित्र झालेला तालुका, ज्ञानोबरायांनी ज्यांना आदराने काका म्हणावं असे कान्हो पाठक केंदुरकर काका, कान्हो पाठकांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेला तालुका शिरूर तालुका. या शिरूर तालुक्यामध्ये भगवान कालभैरवनाथाच्या जागृत देवस्थानाने पुनीत झालेलं गाव. जसं फळात चवदार फणस तसं शिरूर तालुक्यात आदर्श गाव सणसवाडी. आणि या पुण्यपावन सणसवाडी गावामध्ये अनेक परिवार, त्या अनेक परिवारात महाराष्ट्रात काही परिवाराची आडनावं फळांची आहेत,
महाराष्ट्रात काही परिवाराची आडनावं खाद्यपदार्थांची आहे. महाराष्ट्रात काही परिवाराची आडनावं धातूची आहेत. त्या धातूची आडनाव बरेच आहेत. त्यात काही लोखंडे आहेत, आले तिथं. काही तांबे येतं, बर. थोडी आणखी प्रगती झाली, मग चांदेरे आले, बर. आणखी प्रगती झाली सोनवणे. पण सोन्यामध्येही उच्च दर्जाचं सोनं, त्याला कांचन म्हणतात, कांचन. असा या गावातील आदर्श परिवार कांचन परिवार. आणि या आदर्श परिवाराच्या आदर्श माता कांचन परिवाराच्या श्रीमती अंजनाबाई किसनराव कांचन यांना वयाची 101 वर्ष पूर्ण झाली. आणि या माऊलीचे चिरंजीव आदरणीय आपल्या गावातील पांडुरंग सप्ताह समितीचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण सीताराम किसनराव कांचन यांनी भारतीय डाकघर या सेवेमध्ये खूप सेवा केली. आणि मग त्यांचाही सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, आईचं अभिष्टचिंतन मातृपूजन सोहळा आणि यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम. आणि मग गावचं भूषण, गावच्या दिंडीचे अध्यक्ष, या गावातील कारभारी आदरणीय आदिनाथ शेठ हरगुडे, मंडळाचे सचिव आमचे विष्णुभाऊ गोसावी आणि आमचं सगळंच सणसवाडीचं भजनी मंडळ यांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातली. आणि या निमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आलेला आहे. या निमित्ताने समस्त कांचन परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये हा मातृपूजन सोहळा आणि सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडत आहे. मग या निमित्ताने आज हवेली आणि शिरूर तालुक्यातील सगळी मातब्बर मंडळी माझ्या पुढं बसलेली. आज आमचं सर्व वारकऱ्याचं श्रद्धास्थान, ज्यांना वारकरी गानगंधर्व म्हटलं जातं, आज योगायोगाने ते सापडले बरं का आदिनाथ शेठ. असे आदरणीय पंढरीनाथ महाराज आरू गुरुजी, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. एक चांगले युवा कीर्तनकार आणि भजनही चांगले म्हणणारे माझे छोटे गुरुबंधू बालाजी महाराज मोहिते, आपल्या तालुक्याचं एक व्यासपीठ आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज आणि आपण परिसरातील सगळी मंडळी माझ्याबरोबर आलेले आदरणीय राम महाराज कदम, आदरणीय आमच्या कटकेवाडीचं भूषण कटके आप्पा, ज्यांचा पखवाज ऐकल्यावरच आम्हाला शिरूर तालुक्यात आल्यासारखं वाटतं, असे आमचे झोडगे महाराज, त्यांचे वडील, माझ्या पुढं बसलेले आमचे वरुड्याचं सगळं भजनी मंडळ, प्रतापराव कंद पाटील लोणीकंद भजनी मंडळ, आमचं सूर्यकांत दरेकर आणि सर्व शिवाजी महाराज दरेकर आणि त्यांचं सर्व करंदीचं भजनी मंडळ, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेब सुकरे आणि त्यांचं सर्व केंदूर भजनी मंडळ, आदरणीय ज्यांनी आपल्याला देहूच्या उत्सवात खूप मदत केली असे निवृत्ती महाराज जकाते, बबनराव आणि आमचं तळेगाव, सगळं तळेगाव परिसर सगळं भजनी मंडळ, आमचं पिंपळे जगताप भजनी मंडळ सचिन महाराज, सुरेश महाराज भोसले आणि आमचं सगळं पिंपळे जगताप भजनी मंडळ आलेलं आहे. आणखीन आमची बरीच मंडळी आलेली, आता सगळ्याचे टोप्या दिसून राहिल्यात ना, लक्षात यायला जरा असं. आणि मग नावी सांडस भजनी मंडळ असेल, सांगवी सांडस, पिंपरी सांडस, कोरेगाव, आपले कोरेगाव भीमाची सगळी सर्व मित्रमंडळ आलेलं आहे की त्यांचं खूप प्रेम आहे. ज्यांना मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात आश्वाचा मान भेटला असं आमचं मरकळ भजनी मंडळ आणि आमचे संदीप भाऊ भोसे, तुळशीराम भोसे आणि सगळं त्यांचं मरकळ भजनी मंडळ, मुक्ताईच्या सोहळ्यात आश्वाचा मान भेटणं सोपं नाही महाराज. वा, अरे आपल्याला एसटी उभी राही ना बाबा. आणि मुक्ताईचं आमंत्रण आलं त्यांना, आमचे काळूराम महाराज आणि ती सगळी मंडळी आलेली आहे. खूप आणखीन बरीच मंडळी, नेमकं हे फोकस माझ्या डोळ्यापुढं आल्यामुळं तुम्ही मला ओळखू सुद्धा येणार बरेच, तरी मी अंदाजीच रांधरली. आज हवेली तालुक्यातून आणि शिरूर तालुक्यातून, सगळी खेड तालुक्यातून अशी मातब्बर मंडळी, आज 5-25 गावची. मला तर सणसवाडी कोणीच दिसेना, सगळे पाहुणेच दिसू राहिलेत मला. सणसवाडी काय फणस खायला गेली का काय? अशी सगळी मंडळी आज अगत्याने उपस्थित आहे. तुम्हा धानोरे, हां, आमचे आदरणीय धानोऱ्याचे नाना, आता नाना धानोऱ्याचे तनपुरे नाना, बाकीचे नाना करते नाना. एकट्या धानोऱ्याने 375 तेल डबे दिले देऊच्या उत्सवाला मला. वा,
आमचं पिंपळे जगताप 2 टन गुळ वा, आमचे सगळे करंदीकर भजनी मंडळ खूप मदत केली महाराज, खूप मदत. आणि सणसवाडीने तर कळस केला, सणसवाडीने 108 क्विंटल साखर दिली महाराज वा. भंडाऱ्यावर चाक्या महाराष्ट्रात नावं गाजली हो. लोक म्हणतात कोणतं धानोर, म्हणजे तेलाचं धानोर वा, तेल डबे. कोणते सणसवाडी, म्हणजे साखरेची सणसवाडी. कोणतं पिंपळं, म्हणजे गुळाचं पिंपळं वा. तुकाराम महाराजाला गुळ पाठवला. खूप भंडाऱ्या डोंगरावर उत्सव झाला आणि काय माणसं तुटून पडली महाराज. आणि ओतूरच्या उत्सवाला आमचे वरुड्याचं भजनी मंडळ खूप सहकार्य, पाबळकर वरुडेकर खूप खूप सहकार्य केलं. पहिल्यांदा पुणे जिल्हा एकत्र आला, हे विशेष पहिल्यांदा. मला बरेच पुढारी म्हणले महाराज हे पुणे जिल्हा एकत्र येऊ शकत नाही, पण फक्त तुकार धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. तुकाराम महाराजांच्या या शब्दा खातर, तुकाराम महाराजांच्या नावा खातर आपण सगळी मंडळी एकत्र आलात, खूप सहकार्य केलं, खूप सेवा केली. तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद. विठ्ठल. आमचं मुखईचंही भजनी मंडळ आलेलं आहे, त्यांनाही धन्यवाद. अगदी अर्ध्या पाऊण तासात सेवा आवरायची आपल्याला. ज्या माऊलींनी एवढं वर्ष जीवन जगली, शतगणिले ते अर्धरात्र का, पण आयुष्याची शतगणना ही या माऊलीने ओलांडली. आणि ही माऊली 100 ओलांडून 101 वर्ष त्या माऊलीला लाभलं. आणि त्यांच्या चिरंजीवाने डाकघर खूप सेवा केली. आणि मग त्या दोघांचाही आईचा मातृपूजन सोहळा आणि मुलाचा सेवानिवृत्ती सोहळा आखला. आणि ही सेवा माझ्या गळ्यात दिली. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. काहीशा वेळात सेवा आवरतो. विठ्ठल. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. अभंग सगळ्याच्या पाठातला आहे. आजच्या अभंगात भक्त शिरोमणी नामदेव महाराज साधू संताजवळ समाजातल्या काही चांगल्या व्यक्तिमत्वाविषयी कल्पंतापर्यंतचं पसायदान, आयुष्याचं पसायदान मागतात. विठ्ठल. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने दान द्यावं आणि मानवी जीवनाला आलेल्या माणसाने पसायदान मागावं. मानवी जीवन ही एक गंगा आहे, गंगा. मानवी जीवन हा एक रथ आहे, रथ. मानवी जीवन हे एक नाणं आहे, नाणं. कोणती गंगा म्हणली का गंगेला 2 थड्या राहतात, उजवी थडी डावी थडी. कोणताही रथ म्हणलं का रथाला 2 चाकं राहतात, उजवं चाक आणि डावं चाक. कोणतंही नाणं म्हणलं का नाण्याला 2 बाजू राहतात, छापा आणि काटा. तसं मानवी जीवन ही एक गंगा आहे. गंगेला 2 थड्या, उजवी थडी डावी थडी. तसं मानवी जीवनरूपी गंगेला 2 थड्या आहेत. एक आहे दानाची थडी आणि एक आहे पसायदानाची थडी. म्हणजे मानवी जीवनाला आलेल्या माणसाने कधी कधी दान द्यावं, तर कधी कधी श्रेष्ठ व्यक्तीकडून पसायदान मागावं. मानवी जीवन हा एक रथ आहे, रथ. जसं रथ 2ही चाकावर चालतो, एक चाक जरी पडलं तरी रथ चालू शकत नाही, तसं मानवी जीवनरूपी रथाची 2 चाक आहे. एक आहे दानाचं चाक आणि एक आहे पसायदानाचं चाक. म्हणजे मानवी जीवनाला आलेल्या माणसाने दान देणं जेवढं महत्वाचं आहे, तेवढं पसायदान मागणंही महत्वाचं आहे. मानवी जीवन हे एक नाणं आहे, नाणं. नाणं म्हणलं का नाण्याला 2 बाजू असतात, छापा आणि काटा. नुसता छापा आहे आणि काटा नाही, किंवा नुसता काटा आणि छापा नाही, ते नाणं चलनात येत नाही. तुम्ही 5 रुपयाचा डॉलर घेऊन जर दुकानात गेले आणि सांगितलं 5 रुपयाची अमुक अमुक वस्तू द्या, त्याच्यावर छापा आहे, आणि तुम्ही म्हणले आम्हाला याची काही थोडी चहा पत्ती साखर काही द्या, त्याने पाहिलं छापा आहे पण काटा नाही. दुकानदार आपला काटाच काढीन पण काही देणार नाही महाराज. मग तुम्हाला काट्याला एवढं मोठं महत्व आहे, मग आम्ही काटा घेऊन जाऊ, छापा नसला तर चालेल का? दुकानात नुसता काटा दाखवला नाण्याचा आणि छापा नसेल तर दुकानदार म्हणाल वस्तू भेटणार नाही. हा काय छाप खायची असेल तर खाऊन जा, कारण छापा नाही.
नाणं चलनात यायचं असेल तर काटाही असणं गरजेचं आहे आणि छापाही असणं गरजेचं आहे. संपला विषय. तसं मानवी जीवन एक नाणं आहे. हे नाणं जर जन्मभर खणखणीत राहावं असं वाटत असेल तर याच्या दोन बाजू आहेत. एक आहे छापा आणि काटा, म्हणजे दान आणि पासायला. सगळ्या या रूपकाचा भाव एकच आहे की मानवी जीवनाला आल्यावर कधी कधी दान द्या तर कधी कधी पासायदान मागा. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, दान द्यावं कोणाला आणि पासायदान मागावं कोणाला, हा प्रश्न पडला असेल. या प्रश्नाची उत्तरं पाहायची आणि आपल्याला अभंगात यायचं. मानवी जीवनाला आल्यानंतर 5 जणाला दान द्यावं आणि मानवी जीवनाला आल्यानंतर 5 जणांकडून पासायदान मागावं. सगळं धर्मशास्त्रात आलंय, पदरचं काही सांगत नाही. धर्मशास्त्र सांगतं 5 जणांना दिलंच पाहिजे आणि 5 जणांकडून मागून घेतलं पाहिजे. महाराज पहिलं दान सांगा मग पासायदान सांगा. ठीक आहे, मानवी जीवनाला आल्यानंतर 5 जणांना द्यायचंय. तुम्ही म्हणाल बाबा एक खटी 5 जण, इतक्या जणांना द्यायचं का? तर त्याचा काय दाख वाटू देऊ नका. का त्या 5 जणातला फक्त पहिलाच घराबाहेरचा आहे, बाकीचे 4 घरातलेच आहेत. जी 5 दानं द्यायची त्यातलं एकच दान घराबाहेर जाणार आहे, बाकीची 4 दानं घरातच येणार आहे. काय सांगताय हो? मग कोण आहेत ते 5 जण? ऐका, ती 5 जण ऐका, कामाचं आहे. मानवी जीवनाला आल्यानंतर 5 जणांना द्यायचं. त्यातला पहिला आहे अतिथी. एवढाच एक घराबाहेरचा आहे. आता 4 घरातले आहेत. अतिथीला दान द्यावं. 2 नंबर आपल्या पोटच्या मुलाला दान द्यावं. बायकोला म्हणजे पप्याच्या आईला दान द्यावं. आपल्या आईला दान द्यावं. आपल्या बापाला दान द्यावं. बाप, आई, पप्याची आई आणि पप्या, हे 4 दानं बहुतेक घरातच येणार आहेत. फक्त एकच दान बाहेर जाणार आहे, त्याला अतिथी दान. ठीक आहे महाराज, अतिथीला दान द्यावं, मुलाला दान द्यावं, बायकोला दान द्यावं, आईला द्यावं, बापाला द्यावं. धर्मशास्त्र सांगतं अतिथीर बालक पत्नी जननी जनकस्तथा पंचयते गृहिण पोष्या इतरेच स्वशक्तितः. धर्मशास्त्र सांगतं, नीतिकार सांगतात 5 जणांना गृहस्थी माणसाने दान दिलं पाहिजे. त्यातला पहिलाच फक्त घराबाहेरचा आहे, 4 घरातले आहेत. आता तुमच्या लक्षात आलं महाराज, अतिथीला द्यावं, मुलाला द्यावं, बायकोला द्यावं, आईला द्यावं, बापाला द्यावं हे कळलं. पण काय द्यावं ते काय तुम्ही विषय काढणार नाही. हा तेही सांगतो. बर तर अतिथीला 3 दानं द्यायची. बर, आपल्या पोटच्या मुलाला एकच दान द्यायचं. बर, बायकोला एकच दान द्यायचं, आई बापाला एकच दान द्यायचं. हो हो, सांगा सांगा सांगा, ऐका ऐका ऐका, ऐकण्यासारखं आहे. अतिथीला 3 दानं द्यायची. माऊली जन्मभर शस्त्रविद्या शिकला, त्याचं सौभाग्य देशाचं रणांगण. बर, जन्मभर गायन शिकला, त्याचं सौभाग्य पंढरीची वारी. त्याने गायनाची कला पंढरीच्या वारीत घालावी, पंढरीरायाची सेवा करावी. जन्मभर पखवाज शिकला, त्याचं सौभाग्य पखवाज दिंडीत वाजायला भेटणं. 100 वर्ष श्राद्ध वाजिनं आणि 1 दिवस दिंडीत वाजवणं बरोबरीचं आहे महाराज. वा, मग एखादा पखवाजा म्हणून एकच दिवस येतो, मग तुला भावपूर्ण श्रद्धांजली आहे. तो 18 दिवस आला पाहिजे. वा, 100 कीर्तनात गायन चाली म्हणणं आणि पंढरपूरच्या वारीत 1 दिवस भजन करणं बरोबरीचं आहे आदिनाथ शेठ. वा, आणि गावोगावी 100 कीर्तन करणं आणि वारीत 1 कीर्तन, तेही बुक्या वारी करणं, असं ते बरोबरीच आहे. काही जर वारीत बुवा पैसे मागत असले तर ते बुवा तिथंच पुलात घाला, म्हणजे जेऊ जेऊ जेऊ, पुला खाली वारं बिरं असेल म्हणून म्हणलं. टेलरने आईच्या चोळीचे पैसे घेऊ नये. पांडुरंग आपली आई आहे, पांडुरंग माझा पिता, रुक्माई आपली माता, माझी माता. पांडुरंग आणि रुक्माई आपले आई वडील आहेत. टेलरने आई वडिलाच्या चोळीचे पैसे घेऊ नये, तसं गायक वादक कीर्तनकाराने वारीचे पैसे घेऊ नये महाराज. वा, जन्मभर का रान कमी पडले का, वर्षभर का रान धरायची ती धर ना. बर, असो, आता हा विषय तसा गहन आहे. असो, संपला विषय. माऊली पखवाज शिकल्याचं सौभाग्य वारीत वाजवायला भेटणं, गायन शिकल्याचं सौभाग्य वारीत म्हणायला भेटणं, कीर्तन
शिकला त्याचं सौभाग्य वारीत कीर्तन भेटणं, तसं ग्रहस्थाश्रम केल्याचं सौभाग्य दारात अतिथी येणं. वा, आपल्या दारात अतिथी आला, आपला ग्रहस्थाश्रम कडाला गेला. माळ्याने किती काटणी छाटणी करू द्या आणि किती खतपाणी घालू द्या, वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत माळीबाबाने फुलवलेल्या बागेला फळं लागत नाही. तसं ग्रहस्थाश्रम किती देखणं करा, अतिथी रूपी वसंताचं आगमन जोपर्यंत दारात होत नाही तोपर्यंत ग्रहस्थाश्रमाला किंमत नाही. मग दारात अतिथी आला का त्याला 3 दानं द्यायची. कोणती 3 दानं बारीक आहे का? 1 अन्नदान, 2 द्रव्यदान आणि 3 आदराचं दान. काय 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 काय? अन्नदान, द्रव्यदान, आदराचं दान. अन्नदान, दारात आलेल्या अतिथीला नाही 2 टाइम जेव घालता आलं, 1 टाइम घाला. नाही 1 टाइम जेव घालता आलं, नाश्ता द्या. नाही नाश्ता देता आला, कपभर चहा का व्हायना पाजा, पण दारातून कोणी विनमुख जाऊ देऊ नका. का? दारातून अतिथी विनमुख गेला, तुमचा पैसा ईडी नेईल पण पुण्य अतिथी नेईल हे विसरू नका महाराज. वा, माझी माऊली लिहिते, विमुख गेलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती. ईडी माग लागली का पैसा गेला, आणि वारकरी दारातून विनमुख गेला का समजून घ्यायचं पुण्य संपत्ती संपली. महाराज ज्ञानो तुकाराम महाराज लिहितात, आलिया अतिथा मन तसे पुढे, 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 आपुले रोकडे सत्वजाय, आपुले रोकडे सत्वजाय, आपुले रोकडे सत्वजाय, आपुले रोकडे. आलिया अतिथा मन तसे पुढे, 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 सत्वदाय, आपुले रोकडे सत्वदाय, आपुले रोकडे. म्हणून दारात आलेला अतिथी विनमुख जाऊ द्यायचा नाही. 2 प्रमाण सांगितली मी तुम्हाला, एक माऊलीचं, एक तुकाराम महाराज. आलिया अतिथा म्हणत असे पुढे, आपुले रोकडे सत्वजाय, वा विमुख गेली अतिथीने सुकृताची संपत्ती. म्हणून दारात आलेल्या अतिथीला पहिलं द्यायचं अन्नदान. नुसतं अन्नदान द्यायचं नाही, द्रव्यदान. द्रव्यदान म्हणजे आता आपल्याकडे ती सवयच नाही. गीता सांगते, गीता श्रीमद भगवद्गीतेत भगवंत सांगतात, अर्जुना अन्नदान दिलं पण जर त्याच्या ताटाला 1 रुपया जरी देणगी नाही दिली तर ते तामसदान ठरतं. तामस, सात्विक दान ठरत नाही. मंत्रहीनम अदक्षिणम स्पष्ट गीतेत लिहिलंय. त्यालाच सात्विक दान म्हणतात, की ज्या दानामध्ये कुठंतरी देणगी दिली जाते. आम्ही ऋषिकेश हरिद्वारला शिकायला होतो माऊली, तिकडं भंडारा राहतो. भंडारा म्हणजे अन्नदान, पण भंडारा तसा देणार नाही. जेवढे लोक जेवणाला आले त्यांना प्रत्येकाला दक्षिणा. वा, मोठा भंडारा असेल 1000 रुपये दक्षिणा, थोडा कमी असेल 500 रुपये, थोडा कमी असेल 100 रुपये, माणसागणी 100, थोडा कमी असेल माणसागणी 50 रुपये, थोडा कमी असेल 20ची नवी नोट, बर नाही 10ची नोट, जेवण बिन दक्षिणा बी. वा, तुम्ही जा संन्यासी समाजात, अरे केवढा मोठा कुंभमेळा होता, पण एकही पंगत बिगर अन्नदानाची आणि बिगर दक्षिणेची नव्हती. खूप दक्षिणा देतात ती लोक उत्तर प्रदेशातली साधूला. तुम्ही म्हणाल मला जेव घातल्यावर साधूला दक्षिणा कशाला, तो त्याच्या बिड्या वडील, तुम्हाला काय पडलंय त्याचं? शास्त्राने सांगितलंय ना, द्या देव द्या, दाट पेरू नका. मोरचं रान हाणायचं नाही. आपल्या महाराष्ट्राला मोरचं रान हाणायचं नाही ना, दे महाराज. तुम्ही मराठवाड्यात कीर्तनाला जाता, आदरणीय महाराज मराठवाड्यात जातात,
मराठवाड्यात कीर्तन झाल्यावर कीर्तनकाराचं दक्षिण कोणताही व्यक्ती रिकाम्या हाताने घेत नाही. 10 रुपये कवाना देणार मला. आपल्या पुण्यात दक्षिणा तर देणार नाही, पण पाकिटातलंच काढल्याशिवाय राहणार नाहीत मला. वर बघा जरा, वर बघा, खाली काय पाहता. लोकांना वाटतंय माऊलीला कसं माहीत झालं काय नाही. आई सांगावं लय पडजड हो महाराज. मला हे सांगायचंय माऊली, सात्विक दानाचं लक्षण आहे की नुसतं अन्नदान द्यायचं नाही, 5 रुपयाचा का होईना ठोकळा द्यायचा मला. द्रव्यदान. आणि नका अन्नदान देऊ, जा घास नका खाऊ घालू, नका द्रव्यदान, 1 रुपया देऊ नका, पण त्याला आदराचं दान द्या. माऊली आज स्वयंपाक झाला नाही, उद्या जीव घालतो. माऊली थोडं थांबता का, 2 तास थांबा, लगेच स्वयंपाक करतो. आदर करा, आदर. वा लोक आदर. अरे दारात जर एखादा अतिथी आला, मधुकरी तुला आमचंच घर दिसलं का, अख्ख्या गावाचा का जाळ झाला का, गावाला काय आग लागली का. हे बाबा आपल्याकडे एक म्हण आहे, भीक नको पण कुत्रा आवर. तुला द्यायचं नसेल तर देऊ नको, पण हे काही तर दारात अतिथी दिलं काय, कुत्र सोड त्याच्यावर छू छू. अरे काय वागणं का काय. तुझ्या दारात आला तर यमच येईल, आता दुसरा कोणी येणार नाही मला. विठ्ठल. आणि म्हणून माऊली दारात आलेल्या अतिथीचा आदर करा, आदर. 3 माणसाला देव घरातलं खाऊन देत नाही. घरातलं दिवाळी खाऊन देणार नाही 3 माणसाला. कोण 3 आहेत ऐका. 3 माणसाशी दुसऱ्यात देत आलंय. देव त्याला दिवाळी खाऊ देत नाही, गुढीपाडवा खाऊ देत नाही, दसरा खाऊ देत नाही, आखिती खाऊ देत नाही. त्याला फक्त सर्व पित्री आमोशा खावं लागती, नाही तर गटार आमोशा. महाराज वा. देव त्याला घरातलं खाऊ देत नाही. 3 माणसं आहेत. कोण 3 माणसं. विमुख होईल गुरुभक्ती. ज्ञानोबराय तुकोबरायचा उत्सव आहे, नामदेव महाराजाचा उत्सव आहे, सावता महाराजाचा उत्सव आहे. आणि ह्या उत्सवाचा पासून जो विमुख झालाय, अरे ब चल तुकाराम महाराजाचा उत्सव आहे, चल भाकरी घेऊन. भाकरी देत असतील का कुठं. बर तुझा खकानाच, काळजीच करू नको तू. विमुख होईल गुरुभक्ती पहिला. दुसरा आदरू न करील अतिथी, हे लागत होतं मला, जो दारात आलेल्या अतिथीचा आदर करीत नाही. आणि तिसरा आजुके खेत्याला देव घरातलं खाऊ देत नाही. कोण. ज्याने भावबांधाचा रस्ता आडेलाय तो. असंतोष नेदिल ज्ञाती आपुली आहे. ज्ञाती म्हणजे जाती बांधव. जो आपल्या भावकीला आडवा चलतो, भावबांधाचा रस्ता आडितो, पाईपलाईन आडितो, लाईट आडितो, ड्रेनेज आडितो, हे 3 माणसं घरात काही केलं तरी घरचं देव खाऊ देत नाही. तया थोर आपाव आहे, याच्या खालचीच उभी. हातीचे ते सर्वच आहे. त्याच्या हातात देव कारभार सुट होत नाही, देव कारभार काढून घेतो महाराज. आणि देखा प्राप्तहीन आहे भोग भोगू. प्राप्त भोग म्हणजे घरातले पदार्थ. देव त्या माणसाला घरातलं खाऊ देत नाही. ह्या 3 माणसाला, ज्याने संताचं काम करत असताना अंग चोरलंय, ज्याने दारात आलेल्या अतिथीचा अनादर केलाय, आणि 3 ज्याने भावबंधाचा रस्ता आडिलाय. काही माणसं अशी आहेत महाराज, आपल्या शेजाऱ्याचा ऊस तुटून चालला का त्या रस्त्यावर पाणी सोडून देतात महाराज. अरे बाबड्या 3 दिवसात ऊस तुटून जाईल, पण 3 दिवसासाठी 3 पिढीचं वैर ठेवू नका. 3 दिवस फक्त तुमचा स्वभाव आवरा. 3 पिढ्याचं वैर करून ठेवता आणि तुम्ही 3 दिवसासाठी. काही नाही 3 दिवसासाठी 3 पिढ्याचं वैर करून ठेवले महाराज. या 3 माणसाला देव घरातलं खाऊ देत नाही. मी त्याच्यातच एकाच्या घरी जेवायला गेलो होतो. आम्हाला लय आडाम ताडाम लोक गाठी पडतात महाराज. त्याचं नाव होतं गुलाबराव. बायकोने असा स्वयंपाक केला महाराज, गुलाबजाम केले होते. मी खाल्ले, त्याच्या बायकोने खाल्ले. बायको गुलाबजाम खायची, पण गुलाब पाहूनच जाम झाला. का म्हणलं, का म्हणले यांना साखर आहे, शुगर. सकळ दुःखाचे आगर ते हे झालेशे शुगर. हे गाथ्यातलं नाही, माथ्यातलं आहे. हा असं आहे माऊली. एवढं ध्यानात धरा. विठ्ठल. अतिथी पहिलं दान अतिथीला द्यायचं. 3 दान. अन्नदान, द्रव्यदान, आदराचं दान. दुसरा आपला पोटचा मुलगा. मुलाला काय दान द्यायचं. मुलाला तुम्ही संस्काराचं दान दिलं पाहिजे. तुमच्या मुलाच्या नावावर तुम्ही घरची जमीन नाही केली तरी चालेल. का. तुम्ही गेले का ती त्याच्यात नावची होणार आहे. तुम्ही निघा फक्त. बर. तुमच्या मुलाच्या नावावर तुम्ही बँक बॅलन्स नाही केला तरी चालेल, कारण तुमच्या पाठीमाग बँक त्याच्यात नावची होणार आहे. पण तुमच्या मुलाला तुम्ही संस्कार दिले पाहिजे महाराज.
आळंदीमध्ये बाळ पोटात असताना एका माऊलीने 9 महिने 9 दिवसात 108 पारायण केली. बाळ जन्माला आलं. आज बाळ 4थीत आहे. तर 4थीत जाईपर्यंत निवृत्ती महाराज मुलाने अख्खी ज्ञानेश्वरी पाठ केली महाराज. वा, आमचं ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि आमची वारकरी शिक्षण संस्थेचे आमच्या सगळ्या कीर्तनकाराचे गुरुवारे मारुती बाबा कुरेकर ह्या दोघांनी एकत्र येऊन त्या माऊलीचा सन्मान केला. तिला साडी चोळी बांगडी सगळं दिलं. धन्य माऊली असं बाळ जन्माला आलं. 4थीत ज्ञानेश्वरी पाठ करणारं आत्तापर्यंत विश्वात बाळ जन्माला आलं नव्हतं महाराज. पहिलं बाळ जन्माला काय संस्कार दिले असतील त्या माऊलीने. वा, आपले पर्या उचल त्या बोची चप्पल. बर, त्याच चपलीने ते तुम्हाला हाणणार. विठ्ठल मुलाला संस्काराचं दान द्या. मुलाला संसार देणं हे त्याचं हित होईल, पण मुलाला परमार्थ देणं हे त्याचं स्वहित होईल. हित करण्यापेक्षा मुलाचं स्वहित करा. वा, हित संसारिक, स्वहित पारमार्थिक असतं. आणि म्हणून मुलाचं स्वहित करणं हे मात्या पित्याचं उचित. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माता पित्याचे उचित, 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 करावे स्वहित बाळकाचे, बाळकाचे करावे स्वहित बाळका, बाळकाचे स्वहित बाळकाचे करावे स्वहित बाळकाचे. अतिथीला 3 दान द्यायची. अन्नदान, द्रव्यदान, आदराचं दान. मुलाला एकच दान द्यायचं, संस्काराचं दान. पप्प्याच्या आईला एकच दान द्यायचं. कोणतं? सन्मानाचं दान. ज्या घरात बाई माणसाला सन्मानाने वागणूक भेटती त्या घरात लक्ष्मी नांदती. पुण्यातलं प्रकरण तुम्ही ऐकलंय. एका परिवार, खूप मोठा परिवार पुण्याचा, पण सुनाची एवढी पिळवणूक केली, अखेर शेवट त्यांची पिळवणूकच झाली. ते तुम्ही शोधा, त्यांचं आडनाव काय, चौकशा काय. आम्हाला त्यांचे काही पिळवणुकीचा विचारच करायचा नाही मला. आणि म्हणून माऊली, ती संपत्ती काय कामाची आज तुम्ही समाजातून उठली. वा, म्हणून लोकांचं लेकरू आपल्या दारात आलंय ना, आपल्या पोटच्या लेकरासारखं सांभाळा. दारात सून आली, परघरची मुलगी आली, तिला सांभाळा. ती तिच्या घरी 20 वर्ष राहिलेली, तुमच्या घरी तुमच्या 13व्या पर्यंत ती राहणार आहे ध्यानात दारा. आणि म्हणून ती तुमची आहे असं समजा. दुसऱ्याच्या मुलीला, बायकोला आदर द्या माऊली, बायकोला आदर द्या. ती तुमची असो, तुमच्या भावाची असो, कोणाची असो, ती माऊली. तिला जगज्जननी म्हटलंय तिला. वा, ब्राह्मण माणसं बायकोला सुद्धा आवाजावं बोलतात. बायकोला, हा, तुम्ही माझा आणि ब्राह्मणाचा नाही संबंध महाराज. ब्राह्मण बायकोला सुद्धा आवाजावं बोलतात. ह, मग अहो, ऐकलत का समीरची आई, तुमच्या माहेरून कोण आलंय. वा, एवढं ऐकल्यावर समीरची आई काजू बदाम पिस्ता टाकून शिरा करती महाराज. वा, घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या, वा, गणो चोखो, वा, असं आहे. आणि म्हणून बायकोचा आदर करा. वा, आम्ही संभाजीनगर जिल्ह्यात कीर्तनाला जातो, तिकडं बायकोला लक्ष्मी म्हणतात. मराठवाड्यात, अजून काही मराठवाड्याचा महाराज
आमची लक्ष्मी पारणाला बसली, वा महाराज आमची लक्ष्मी माहेराला गेली, बायकोला लक्ष्मी म्हणतात, वा. आपल्याकडं महाराज आमचं बिराड माहेराला गेलं, बिराड ते काय बैलगाडीत घातले का ट्रॅक्टरात घातले, हा काय बोलाता असं. बायकोला सन्मानाचं दान द्या, बायकोचा सन्मान करावा शास्त्र सांगतं. बर, सन्मानाचं दान. आता खाली राहिले आई वडील, आई वडिलाला एकच दान द्या, कोणतं? सेवादान. या जगात सगळ्यात मोठं श्रीमंत कोण? ज्याच्यात आईबाप राहतात. वा, पोराला पहिलं विचारायचं आईबाप तुझ्यात राहतात का? हो, जगात एक नंबरचा श्रीमंत. वा महाराज, बरेच लोक पोरगी देत असताना पोराला विचारतात आईबाप तुमच्यातच राहतात का? खरं सांगतो, आईबाप जर राहत असतील तर पोरगी द्या का? अरे जो पोटच्या आईबापाला सांभाळू शकत नाही तर तुमच्या पोरगीला काय सांभाळणार मला? आणि म्हणून आईबापाची सेवा करा. बरेच जण दरवर्षी ट्रिपा काढीत येत, पुढं 500 माणसं नेले काशीला, आणि आईबाप त्यांचं नामचं जुळत नाही. कोणी सांगितलं तुला काशी करायला? कोणी सांगितलं? अरे ज्या काशीला चाललाय तो काशी विश्वनाथ तेव्हाच प्रसन्न होईल जेव्हा तू आई वडिलाची सेवा करशील. ज्या तीर्थांना जातो त्या सगळ्या तीर्थातलं श्रेष्ठ तीर्थ आई वडील, असं माझ्या माऊलीने 17व्या अध्यायात लिहिलंय. सकळ तीर्थाची धुरे, धुरे म्हणजे श्रेष्ठ, जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन की. आई वडिलाची सेवा करा. काही काही आई बापा संग बोलत नाहीत, आणि अख्ख्या आईने हाका मारली तर मागं बघत नाही, बापाने हाका मारली तर मागं बघत नाही, आई बापाला विचारित नाहीत, आणि अख्ख्या गावाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत चहा पाहिजे तो कानाखाली गणपती काढावा त्याच्या उजव्या सोंडेचा असो. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, आणि येर विश्वभरे आदरा. माझी माऊली म्हणते मूर्ख जायचा, संपला विषय. आणि म्हणून चाल 5 जणांना दान द्यायचं, अतिथीला 3 दानं द्यायची. बोला, अन्नदान, द्रव्यदान, आदराचं दान. मुलाला एकच दान द्यायचं, संस्काराचं दान. बायकोला एकच दान द्यायचं, सन्मानाचं दान. आई वडिलाला एकच दान द्यायचं, सेवादान. तया सेवेशी किर शरीरे लोन की. संपला माझा विषय. एक थडी पाहिली आपण, एक चाक पाहिलं, एक नाण्याची बाजू पाहिली, आता दुसरी थडी, दुसरं चाक आणि नाण्याची दुसरी बाजू आहे का? दान ऐकलं, आता पासायदान ऐका. जीवन जगत असताना काही माणसांकडून मागावं. कोणाला मागावं? तेही 5च जण आहेत. आईकडून मागावं, बापाकडून मागावं, समाजाकडून मागावं, देवाकडून मागावं, संतांकडून मागावं. ते आजच्या अभंगात. बर, आईला मागावं, बापाला मागावं, देवाला मागावं, समाजाला मागावं, संताला मागावं, पसायदान मागावं. पण काय मागावं? तंबाखूला चुना? नाही 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 नाही. मातो स्नेहम, आईजवळ प्रेमाचं दान मागा, स्नेहदान. पितुर आशीर्वादम, बापाजवळ आशीर्वादाचं दान मागा. जन्मेलात कृपा, समाजापासून कृपादान मागा. देवात अभयम, देवापासून अभयाचं दान मागा. आणि संत ते आजच्या अभंगात येईल. मातुस्नेहम, जन्मभर आईची सेवा करा. आई प्रसन्न झाली, बाळ्या काय मागायचं? म्हणजे काही नाही, फक्त आई तुझा स्नेहाचा हात माझ्या डोक्यावर ठेव. मी ज्या गावात जाईल त्या गावात मला कुठं स्नेह कमी पडलं नाही पाहिजे, प्रेम कमी नाही पडलं पाहिजे मला. ज्याच्या मस्तकावर आईचा प्रेमाचा हात आहे ना, तो जगात कुठं जाऊ द्या, त्याच्यासाठी माणसं खूप उभी राहतात. महाराज, वा, प्रेमदान. वा, आईकडून प्रेमाचं दान मागा. बाईचं प्रेम वेगळं आणि आईचं प्रेम वेगळं, यात फार फरक आहे. एक जण सकाळ सकाळ आंघोळ केली, आईने कपभर चहा केला आणि चहा प्यायला. आई येतो बरं का? अरे कुठं? मला जिल्हा परिषदच्या कार्यालयात कामाला जायचं आहे, एक महत्त्वाचं काम आहे, गावातले काही बिलं पास करायचे, जिल्हाधिकारी कार्यालयात चाललो म्हणजे. अरे अरे पण थांब, मग नाश्ता करून देते. नाही आई, पहिलं काम आपलं झालं पाहिजे, लई लोकांची कामं राहतात तिथं. अरे मग 2 भाकरी बांधून देते. नाही आई, जातो संध्याकाळी जेवायला मागं येतो. मी दिवसभर जेवणार नाही, संध्याकाळी जेवायला येतो. 1 कपभर चहा घेऊन पोऱ्या निघाला. जरा सकाळचं नाश्ता नाही, दुपारचं जेवण नाही, संध्याकाळचं जेवण नाही.
संध्याकाळी 11:30 वाजले तरी आला नाही. मग पप्प्याची आई त्या माणसाची बायको म्हणली, आत्या आता बहुतेक त्यांना यायला आज उशीरच होईल, मग आपण दोघी जेवून घेऊ. आई म्हणली, सुनबाई माझा बाळ्या आल्याशिवाय मी जेवणार नाही, तू जेवून घे. सुनबाई म्हणली, ठीक आहे आत्या, मग मी तुमचा शब्द नाही मोडीन, मी जेवून घेते. आणि बायको जेवली आणि मोबाईल पाहता पाहता झोपी गेली आणि घोरायला लागली. पलुस्कर घराण्याचा खर्च लावला. तुम्हाला नाही ते यांना कळत, तुमच्या डोक्यावर जाईन, आमच्या बाळासाहेबाला कळत. वा, घोरायला लागली. 12:15 वाजता पोऱ्याची बुलेट दारात आली. तोपर्यंत आई दारात दार उघडून आई रस्त्याकडे पाहत होती. आली, मग आईने लगेच बादलीभर पाणी दिलं, एक तांब्या दिला हातपाय धुवायला, 2 पाटं मांडले, 2च ताटं केले. अख्खं घर झोपलेलं होतं, 2च माणसं जागे होते, आई न मुलगा. आणि मग तो जेवायला आल्यावर आई म्हणली, बाळ्या अरे सकाळी फक्त कपभर चहा घेतला होता, नाश्ता नाही, दुपारचं जेवण नाही, संध्याकाळी ही वेळ जेवायची. 12:15 झाले, सगळं घर जेवून झोपलं, मी तुझ्यासाठी थांबले आणि चल आपण दोघं जेवू. आई आणि मग बाळ्या म्हणतो, पप्प्याची आई जेवली का नाही का, बाळ्याला हाता घालून काढा. जी आपल्यासाठी जागी उपाशी आहे तिची चौकशी नाही, आणि जी जेवून झोपली गोरती. वा, पप्प्याची आई जेवली का, बाळ्याला हाता घालून काढा, 2 यज्ञाचं पुण्य लागन त्याला. विठ्ठल संपला माऊली माझा विषय. आईचं प्रेम वेगळं, बाईचं प्रेम वेगळं. कळाला विषय. आईशी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती. वा, निर्हेतुक प्रेम आईचं. आईकडून स्नेहदान, बापाकडून आशीर्वादाचं दान. वा, जन्मभर बापाची सेवा करा. बाप प्रसन्नाला काय पाहिजे, काय नाही, आशीर्वाद द्या. ज्याच्या बघा बापाचा आशीर्वाद आहे, जा त्याला गावात भंग नाही, तालुक्यात भंग नाही, जिल्ह्यात भंग नाही. तो का म्हणे, पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती व्हावे तया. हे आपल्या गाथ्यात नाही, पण वास्कर महाराजाच्या परंपरेत हे प्रमाण म्हटलं जातं. मी वक्ते बाबाच्या मुखातून हा अभंग ऐकला होता मारुतीबा गुरुवांच्या पुण्यतिथीला. सद्गुरू मारुती महाराज गुरु, धन्य महाराज जन्मले ज्या वंशी, सकळ कुळाशी तारिले. वक्ते बाबा त्याच्यात तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. बापाचा आशीर्वाद घ्या माऊली. ज्याला बापाचा तळतळाट लागलाय त्याचा आज ना उद्या खकानाच होणार. ध्यानात धरा, बापाचा आशीर्वाद घ्या, कारण त्यांनीच जग दाखवलंय. इथं बरेच जण बापाला सांभाळीत नाहीत. मला नाव घ्यायला लावू नका. आता आज सुधरा, आजपासून बापाचा आशीर्वाद घ्या. काय करायचं आशीर्वादासाठी, काहीच नाही. फक्त दर महिन्यातून 2 महिन्यातून माझं, दादा तात्या तुम्हाला नवं धोतर घेऊ, आता हे धोतर फाटलंय. महाराज तुम्ही फक्त नुसतं घेऊ म्हणाव, ते म्हातारं शिवून घालीन, पण अख्ख्या गावाला म्हणन की दर महिन्याला पोरगं विचारित मला धोतराचं, दर महिन्याला विचारते शर्टचं, दर महिन्याला फेट्याचं विचारते, टोपीचं विचारते. नुसतं विचारा घेऊच नका, फक्त रोज विचार, दादा तुमच्या चपला बदलायच्या का, दादा तुम्हाला नवीन मोबाईल देऊ का घेऊन, नुसतं म्हणा. ते घेणारच नाही, ते जुन्या थडीचं म्हातारं आहे. त्याने आपला एक झुरका आणला का शांत बसते महाराज. वा, फक्त तुम्ही त्याला एवढंच म्हणा, एवढं गोड बोला बघा. आणि काही करू नका, सकाळी उठले का बापाचं दर्शन घ्यायचं. आमच्याकडे एक म्हण आहे, नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा. वा, ज्याच्या बघा बापाचा आशीर्वाद त्याला कमी नाही. तर बाप कोणाला हात वर करा बरं. बहुतांशी बापच येऊन बसलेत माझ्या पुढं. बरं खाली घ्या हात. आणि रोज बापाच्या पाया पडतो असं कोणी हात वर करा बरं. हाय का आदर्श घोटाळा आता हो. कोणा पुढं काय गळा पडून राडा का काय महाराज आहे ते वाघच गडी, काय बोलायचं. ऐका, संपला माझा विषय माऊली. आईकडून स्नेहदान मागा, बापाकडून आशीर्वादाचं पासायदान मागा. जन्मेलात कृपा, समाजाकडून कृपादान मागा. आपल्या महाराष्ट्रात 2 प्रकारचे कीर्तनकार आहेत. पैशासाठी समाज तोडलेले आणि समाजासाठी पैसा सोडलेले. पैशासाठी समाज सोडाव का समाजासाठी पैसा सोडाव. आमच्या काही महाराज लोकांनी पैशासाठी समाजाचा विचार केला नाही, फक्त पैसा छापला, त्यांचा परवा बाजारच उठला महाराज. 2च क्लिपा व्हायरल झाल्या, हा महाराष्ट्र तुटून पडलाय.
कीर्तनच रहित झालेत. आता काल कोण म्हणत होतं काय नो, गांजाचा धंदा टाकायचा चाललाय, वडा वडा निहार वडा. पैसा पाहून काही लोकांनी समाज तोडला. समाज त्यांना परत गावात बोलीत नाही. पण याच महाराष्ट्रात असे कीर्तनकार आहेत की त्यांनी पैसा मायला नाही, लोकांनी काही देवदे घेतलं, दिलेलं घेतलं, पण आज समाज त्यांच्या मागे उभा राहिला. महाराज वा. आमचे आदरणीय बंडाता त्या कराड, आमची वारकरी शिक्षण संस्था, काय माणसं महाराज, सगळा समाज उभा राहिला त्यांच्या मागे. आणि म्हणून समाजाची कृपा. समाज हे काचेचं भांड आहे महाराज. हाताळता आलं तर हाताळलं, नाही तर फुटलं. भल्या भल्या पुढाऱ्याला बी समाज टिकावता आला नाही. काही काही पुढारी असे ब्रह्मदेवाच्या काही रात्रीत जन्माला आलेले नुसती छापीत बसले महाराज. पैसा खूप, लोक मतच देणार त्यांना महाराज. आता त्यांना वाटते माणसं विकत घेऊ. बाबा ते काय कोंबडे आहेत का विकत घ्यायला? आणि पुणे जिल्ह्यात तर मतदान विकत घेता येत नाही. इथं माणसाचं मर्जी सांभाळावं लागते महाराज. वा. असं आहे. आता हे आम्हीच शिकवायचं का? बरं असो, हे तुम्हाला कळायला पाहिजे. असं आहे. समाजापासून कृपादान मागा, कृपादान. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंता माझा गाथा तरला आणि माझ्यावर समाजाची कृपा बसली. जर गाथा तरला नसता तर समाज म्हणला असता तुकाराम महाराजाचा परमार्थ खोटा आणि तुकाराम महाराजही खोटे असा समाज म्हणला असता. पण देवा उदकी राखिले कागद, चुकविला जनवाद. काही शब्द आहेत. वा. तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले. त्या अभंगात एक प्रमाणे त्याच प्रकरणात कृपा केली जना हाती, पायी ठाव दिला संती. वा. समाजाची माझ्यावर कृपा बसली महाराज. वा. समाजाची कृपा पाहिजे आपल्यावर. विठ्ठल आईपासून स्नेहदान, बापापासून आशीर्वादाचं दान, समाजापासून कृपेचं दान, देवापासून अभयाचं दान. सध्या प्रत्येकाच्या पाठीमाग भय लागलंय. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. 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 पंढरी वाचोनी तुझा भाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. पंढरी वाचोनी तुझा भाव होते. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. सध्या प्रत्येकाच्या माग भय आहे. भय. कोणी कोणाला भेटतोय, कोणी भावाला भेटतोय, कोणी बापाला भेटतोय, कोणी शेजाऱ्याला, कोणी पोढाऱ्याला, कोणी काही असो, पण बायकोला सगळेच भेटते. बायकोला भेट नाही असं कोणी हातवर करा. आहे का? एकाचाही हातवर नाही झाला. नवनाथ भाऊ तुमचा बी नाही झाला. आदिनाथ शेठ एका माणसाने हातवर केला होता माझ्या कीर्तनात. मी विचारलो बायकोला कोण भेट नाही हातवर कर. एकाने वर केला. म्हणून खरे तू बायकोला भेट नाही का? त्यांना नाही महाराज तसं नाही, तुमचा गैरसमज झाला. म्हणजे का? बायकोने कीर्तनाच्या आधीच मला दम दिला होता. महाराजाने हात वर करायचा सांगितल्यावर पहिला तुम्ही करायचा, म्हणून तिच्या भेनच केलाय महाराज. असं प्रत्येकाच्या पाठीमागं भय लागलंय. कोणतं ना कोणाच्या पाठीमागे. त्याच्यासाठी एक श्लोकच आहे, भोगे रोग भय. प्रत्येकाच्या पाठीमागं भय लागलंय. मग आता पंढरपूरच्या वारीला जा, पांडुरंगाची खूप सेवा करा आणि देवाला फक्त एकच पसायदान मागा. कशाचं? अभयाचं. तुका म्हणे आता अभयदान करा. अभयदान करा. तुका म्हणे आता अभयदान करा. तुका म्हणे आता अभयदान करा. मना विश्वंभरा तिने ऐसे. मना विश्वंभरा तिने ऐसे. मना विश्वंभरा
कोरोनात 2 वाऱ्या गेल्या आपल्या 2. पहिल्या वारीला आम्ही बी गरबडलो होतो बरं का. आम्ही बी नाही गेलो, पण दुसऱ्या वारीला गेलो गाड्या. इकडून मधूनच निघालो. आता आदिनाथ शेठ यांनीच आम्हाला इकडं तिकडं आणून जेव घातलं. इकडून मधून प्रतापराव बसले तिथे, यांनी आम्हाला जेव घातलं महाराज. मधूनच निघालो. रात्री चालायचं, दिवसात झोपायचं. आम्ही टाळवाजीत चालल्यावर आम्हाला गंधावानीच विचारायचे कुठं वारी बंद आहे, कुठं निघाले. म्हणलं आम्ही चाललो सावता महाराजाला. पंढरपूर बंद आहे, पण आरण तर चालू असेल ना. आरणपर्यंत बळबळ गेलो ना, आरणहून पंढरपूर आहे. मग काय रातोरात गेलो महाराज. वा, चोरून गेलो पण गेलो. पण पहिल्या वारीला बी काही वारकरी गेले बरं का महाराज. आमच्या ठाकूरबा दैठणकर यांच्या फडावरला सुदामा नावाचा एक वारकरी बघा. सुदामा तुम्हाला माहिती की सुदामा. त्या सुदामा पहिल्या वारीला गेला. रात्री चालायचा, दिवसा झोपायचा. ऊसातून इकडून तिकडून गेला. पण पंढरपूर जवळ आल्यावर आषाढीला लय पोलीस, माणसं कमी पोलीस जास्त. प्रत्येक रस्त्याला पोलीस. म्हणजे सुदामालाही हुशार. त्याने काय केलं, एका शेतकऱ्याकडून फवारणीचा पंप घेतला, गळ्यात घातला, तोंडाला मास्क लावलं, बरमुडा घातला, टी-शर्ट घातला. पोलिसात एकच चाला कुठं म्हणजे सॅनिटायझर मारायला चालू. पोलीस म्हणे हा जा जा सरळ जा. थेट पंढरपुरात सॅनिटायझर थेट नामदेव पायरी पशी. म्हणजे कोण म्हणजे नगरपालिकेने सॅनिटायझर मारायला. हा म्हणजे मंदिरात थेट मंदिरात, थेट गरुड खांबापाशी, थेट पांडुरंगाच्या पशी, थेट पाया पडला. पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी आलं. याला म्हणायचं वारकरी. वा, वारकरी बी व पोलिसाच्या बापाचं पित्र जेवलेली आहेत ना. काय महाराज काय याला हे अभय कोणी दिलं. आपण तर भेट होतो कोरोनात, आपण भेट होतो. आमचा सुदामा अभय होता. अभयदान का पांडुरंगाने त्याला अभय दिलं होतं. घाबरलाच नाही. आता कोरोनात, अरे कोरोनाच्या आधी जर कोणी शिकलं, लोक म्हणजे सत शिकलोय. कोरोनात का कोणी शिकलं हा पॉझिटिव्ह उचला लगेच. काय रोग होता. एका वाड्यात 10 चोर शिरली. एकच माणूस झोपला होता. 10 जणांनी चाकू लावल्या. झाल तिजोरीची छाव्या काढ. आता त्यांनी मरण बेनं काढल्या. एक लागला तिजोरी उघडा. 9 जण चाकू लावून होते. त्या 9 जणांना म्हणला, एक जण म्हणला का रे एवढ्या मोठ्या वाड्यात तू एकटा काय करतो कोरोना. तो म्हणला काय सांगू, मी सकाळीच पॉझिटिव्ह निघालोय. पॉझिटिव्ह. अरे काय माणसं घाबरत होती. अरे 10 चोर 10 वाटाने उड्या टाकून पळून गेली. ती तिजोरी तिथंच, चाव्या तिथं, पैसे तिथं, ती चाकू तिथंच. ते म्हणणार चाकू तरी नाही. म्हणले नको, त्याला सॅनिटायझर मारावं लागेल. म्हणजे एवढं भय असताना आमचा सुदामा थेट पंढरपुरात गेला. त्याचं कारण पांडुरंगाने त्याला अभयाचं दान दिलं होतं. निर्भय, जे माणसं निर्भय राहिले ते जगले. काहीला गावाने घाबरून दिलं. गावं फोन करायचे, हॅलो तुम्ही पॉझिटिव्ह आहेत, कालच 2 मेलेत गल्लीतले. लगेच तिकडून फोन यायचा, हा मी निघालोय आता. अभय 4 दानं सांगितली. आईपासून स्नेहदान, बापापासून आशीर्वादाचं पासायदान मागा, समाजापासून कृपेचं पासायदान, देवापासून अभय. आता संतांना काय मागायचं, संताला समाजासाठी मागायचं, आपल्यासाठी मागायचं. समाजात काही चांगल्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी मागायचं. संताला समाजासाठी मागायचं. काय सर्व समाज सुखी होईल असं पासायदान द्या. माझ्या माऊलीने निवृत्तीनाथाला मागणं मागितलंय, निवृत्तीनाथा हा समाज सुखी व्हावा असं पासायदान द्या. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नेती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. हा सर्व समाज सुखी हो, सर्वेत्र सुखिणः संतो सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तो मा कश्चित दुःखमाप्नुयात. माऊलीने एकदा नाही 3दा मागितलंय. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. काय माझी माऊली, म्हणून त्यांना माऊली म्हणतात. 3दा का मागितलं, 3दा म्हटल्यावर होत असतंय. म्हणून मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. म्हणून पुढती 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 असं मला म्हणायचंय. बरं असो असो, ऐका, संपला माझा विषय. समाजासाठी सुखाचं दान, स्वतःसाठी ज्ञानदान, ज्ञानदान घडे श्रेष्ठा. वा, संतांकडं काही मागू नका, ज्ञान.
कीर्तनकाराकडून ज्ञानाची अपेक्षा ठेवा. विनोद, टवळ्या, शेर, शायरी, गाणं, पवाडा त्याला नारायणगाव प्रसिद्ध आहे. हे ध्यानात धरा. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावर तुम्ही तिथं विनोदाची अपेक्षा ठेवता का गुणाची? तुम्हाला दुःख न झालं डॉक्टर होऊन जाऊ द्या झटका झटका. अरे बाबा, डॉक्टरकडून गुणाची अपेक्षा करता, विनोदाची करत नाही. तुम्ही न्यायाधीशाकडे गेले, त्याच्याकडून न्यायाची अपेक्षा करता का विनोदाची? न्यायाची. तिथं म्हणता का जाऊ द्या ते खटला काही असो, सांगा एखादा दृष्टांत, हसू द्या सगळे कैदी. नाही नाही, न्यायाधीशाकडून तुम्ही न्यायाची अपेक्षा करता, हसायची नाही. डॉक्टरकडून गुणाची अपेक्षा करता, हसायची नाही. तसं कीर्तनकाराकडून तुम्ही ज्ञानाची अपेक्षा ठेवा, हसायची ठेवू नका. माऊली टाळ्या वाजायला तुम्ही आणि पगाराला तारखा द्यायला तुम्हीच. तुम्हालाच पहिलं हाता घालून काढलं पाहिजे महाराज. अजून काय सांगा, ज्ञानच नाही ना महाराज. संपला माझा विषय माऊली. आणि म्हणून साधूकडून ज्ञानाची अपेक्षा करा, कारण ते तिथंच भेटत. गुरु तेथ ज्ञान, त्या ज्ञानाने ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जसे. जीव ओवळून टाकावा शेवाव्यात, आमचे गुरुजी म्हणायचे. संपला माझा विषय. समाजासाठी सुखाचं दान मागा, आपल्यासाठी ज्ञानदान मागा. आणि समाजात काही चांगल्या व्यक्ती असतात. रोज पांडुरंगाला म्हणा, साधू संताला, माऊली तो कोपराय, त्या माणसाला थोडं आयुष्य द्या, आमचं आयुष्य तुम्हाला लागो, असं आयुष्याचं पसायदान मागतात अभंगाच्या पहिल्या चरणात. अकल्पायुष्य भावितया गुणा, अकल्पायुष्य भावितया गुणा, माझिया सकळा हरिचा नासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. माया सकळा हरिचा दासा, माझिया सकळा हरिचा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दास. अकल्प म्हणजे कल्प संपेपर्यंत. त्याचे दोन अर्थ होतात, मी सांगत नाही. आ शब्दाचा अर्थ तिथपर्यंत, तिथून पुढं, असे दोन अर्थ होतात, पण ते मला सांगायचं नाही. कल्पापर्यंत घ्या, एक कल्पापर्यंत आमच्या वारकऱ्याला आयुष्य भेटलं पाहिजे. अकल्प आयुष्य हवे तया कोळा. बर, असं कोण वारकरी की ज्याला एक कल्पापर्यंत आयुष्य भेटलंय? तर असे वारकरीत माझी माऊली. माझ्या माऊलीला एक कल्पाचं आयुष्य विसरू नका. भगवंताने माऊलीला समाधी दिली, आणि समाधी दिल्यावर नामदेव महाराजांनी हे मागणं मागितलं की माझ्या माऊलीला एक कल्पापर्यंत आयुष्य द्या. इथून पुढं कोणी पाया पडायला आला तर त्याचा उद्धार. एक जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, जोपर्यंत पृथ्वी आहे, जोपर्यंत समुद्रात पाणी, तोपर्यंत माऊली तुम्ही आळंदीत समाधीत राहून या दीन मूढ जनाचा उद्धार करा, असं भगवंताने सांगितलंय. देव म्हणे ज्ञानेश्वरा, चंद्र तारा जव दिन करा, तव तुझी समाधी राहो रे स्थिरा, दर्शने उद्धारा मूढजना. जववरी हे क्षितिमंडळ, जववरी हे समुद्र जळ, हा
मग कल्प संपलं का मग माझ्या हृदयात येऊन राहा, हे कोणाला जागा नाही. मग कल्पक्षयी यथा काळ माझ्या हृदये साठवे. माऊली, एक कल्पापर्यंत तुम्ही समाधीत राहायचं आणि या समाजाला दर्शन द्यायचं. आत्ताशी तर फक्त 726 का 27 सोहळा झाला या वर्षी. असे कल्पापर्यंत माऊली राहणार आहेत. असे लय येणार आहेत दिंड्यावाले, असे लय बॉय येणार आहेत महाराज, लय हिरोर पीर येणार आहेत, वडगाव पीर बरं असो, असे हिरोर पीर येणार आहेत महाराज. माऊली एक कल्पापर्यंत, आणि एक कल्प संपलं का मग माऊली देवाच्या माझ्या हृदयी साठवे. हे जगात कोणाला नाही, जगात कोणालाच नाही, हे फक्त माझ्या माऊलीच्या वाट्याला आलंय. देव म्हणले माझ्या हृदयात येऊन राहायचं एक कल्पापर्यंत. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी, कारण त्याचं उत्तर समाधीत आहे. म्हणून आजच्या अभंगात अकल्प आयुष्य पावे, कल्पापर्यंत आयुष्य राहा वार करायला. माझी आस कळा हरीच्या दासा. हरिदास कोणाला म्हणायचं? 500 रुपयासाठी वड्यातून गाडी मागा आणतो, त्याला भामटा म्हणता. अरे तरीच हरिदास म्हणविता श्लाघिजे, निर्वासना की जे चित्त आधी. तुकाराम महाराज. वा, ज्याला कोणाच्या दीड दमडीची इच्छा नाही, दिल्या घरी सुखी राहा. वा, असा जो आहे हरिदास. वा, ठीक आहे, तुम्ही त्यांना खूप आयुष्य दिलं, पण मधी जर त्यांना काही बाधा झाली तर ती बाधाही त्यांना हो नये. अभंगाच्या दुसऱ्या कल्पनेचे वादान हो कोणे काळी, कल्पनेचे वादान हो कोणे काळी, वादान हो कोणे काळी, वादान हो कोणे काळी. कल्पनेचे वादान हो कोणे काळी, कल्पनेचे वादान हो कोणे काळी, कल्पनेचे वादान हो कोणे काळी, कल्पनेचे वादान हो कोणे काळी. संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेचे वादान हो कोणे काळी, कल्पनेचे वादान हो कोणे काळी. संत मंडळी सुखी असो, संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. आपल्या संत वाङ्मयात काही बाधा आलेल्या आहेत. गुणबाधा, भूतबाधा, कल्पनेची बाधा, अशा बाधा आलेल्या आहेत. गुणबाधा साधूला नाही, गुणाची बाधा आपल्याला रजगुण, तमगुण, सत्वगुण. पण सत्व रज तम बाधा नव्हे हरिभक्तासी कदा. दुसरी आहे यमबाधा, न चुके वाट न पडे फंदी नव्हे कधी यमबाधा. ती आपल्याला आहे म्हणून यमाचा पाहुणा प्राणी होय. बर, संताला गुणाची बाधा नाही, यमाची बाधा नाही. बर, आणि आजच्या अभंगात कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. आणखीन एक भूतबाधा. तुका म्हणे नव्हे बाधा अनेक कदा भूताची. भूतबाधा, जुन्या काळात भूत होते आणि ते लागत होते बरं का. आता भूत राहिलीच नाही का. माणसं भूतापेक्षा बेकार वागायला लागली, भूतच निघून गेले महाराज. वा, आणि म्हणून भूतबाधा, गुणबाधा, यमबाधा, कल्पनेची बाधा न हो कवने, असे 4 बाधा आल्यात गाथ्या. कल्पनेची बाधा, त्यांच्या मनात संकल्प विकल्प सुद्धा येऊ नये. निळोबरायचे प्रमाणे मावळाने पाप पुण्य वृत्ती सन्निध हरीच्या, तिथं संकल्प विकल्प मावळे असे प्रमाणे. विठ्ठल विठ्ठल.
बरोबर आहे प्रमाणात मला घाईने आठवायचं नाही. संकल्प विकल्प सुद्धा मावळून गेले. वा, संकल्प तो नाही तुझा महाराजा विनतो, हे प्रमाण आमच्या वैद्य गुरुजीच्या मुखात हमकाच राहायचं. बा, संकल्प तो नाही तुझा महाराजा विनतो. वा, संकल्प विकल्प मावळून गेले. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. हे जे वारकरी मंडळी हे सगुणाच्या सुखाने सुखी असो, निर्गुणाच्या सुखाने सुखी असो. दोन अर्थ. अहंकाराचा वारा न लागो राजसा. सध्या अहंकाराचं वारं आलंय. थोडं एखादं पद भेटलं, एखादा गुण आला, एखादी कला आली, एखादं नियोजन जमलं, आपला कोणी हात धरायचा नाही, मग पाय धरायचे, धरिले धरोनी पाय त्याची लेजन. आणि म्हणून अहंकार हो नाही माऊली. अहंकाराचं घर खाली राहतं. अहंकाराचा वारा न लागो राजसा. गाथ्यामध्ये बरेच वारे आलेत. आता ते वारे सांगत नाही, 5-6 वारे आहेत माझ्याकडे. आता ते मला वारं घेऊनच सांगावं लागत आहे. आणि म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी आणि नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखे निधान पांडुरंग. निधान पांडुरंग परमात्मा. निधान म्हणजे ठेवा, सकल गुणाचा ठेवा असलेला पांडुरंग परमात्मा, ज्याच्या मुखात सदैव आहे हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला, असं सदैव देवाचं नाव आहे. महाराज काही माणसं देवाचं नावच घेत नाहीत. आता काय सांगावं, एखाद्या घरी आम्ही गावात कीर्तनाला गेलो, एक अर्धा तास एखाद्या घरी जातो. आता त्या घरी का जायचं, कारण त्या घरी आमचं जेवण असतंय. त्या घरी का जायचं, त्या घरचं संत पूजन असतंय. आणि मग थोडं त्या घरासारखं बोलावं लागत. मग त्या घरातल्या म्हातारीसारखं पोरासारखं बोलावं लागत. त्या घरात 90 वर्षाचं म्हातारं नातवाला घेऊन आमच्या पुढे येतं. बा, आम्हाला वाटतं आता थोडं याच्या नातवासारखं बोलावा. मग आम्ही म्हणतो, बाळ्या मन रामकृष्णारी, मन रामकृष्णारी. ते आमच्याकडं असं बघत. ते तर रामकृष्णारी म्हणत नाही, पण मग म्हाताऱ्याने तरी म्हणावं ना. 90 वर्षाचं म्हातारं म्हणतं, बाळ्या महाराज काय म्हणते ते म्हण. रामकृष्णारी नाही, महाराज काय म्हणते ते म्हण. म्हणलं महाराज काय का म्हणा ना, पण तू तर म्हण निदान. असली येडीत गावगाव. तुकाराम महाराज नामदेव महाराज म्हणतात, ज्याच्या मुखात भगवंताचं नाव आहे त्याचं कोट कल्याण असो. नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कवने काळे, ही संत मंडळी सुखी असो. आपल्या सर्वांच्या आजीबाई श्रीमती अंजनाबाई किसनराव कांचन. वा, आणि त्यांचे चिरंजीव आपल्या वारकरी परंपरेत सदैव असलेले. आमच्या या भागात आम्ही कुठं कीर्तनाला असो, खेड, शिरूर, हवेली, पारनेर, कुठं कीर्तन असलं का हजरच. हा एक यांचा ग्रुपच आहे आदिनाथ शेठचा यांचा. असे आदरणीय सीताराम किसनराव कांचन यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, मातृपूजन सोहळा आणि सेवानिवृत्ती असा द्विवेणी संगम आज आखलेला आहे. आणि त्यानिमित्ताने कीर्तन, अन्नप्रसाद असा विविध कार्यक्रम आमचं गावातील सगळं सणसवाडीचं भजनी मंडळ. आणि आज हवेली तालुक्यातून, खेड तालुक्यातून, शिरूर तालुक्यातून काही महत्त्वाची गावं, वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, गावगावचे सप्ताहाचे संयोजक, ज्यांनी देहूच्या उत्सवात खूप मदत केली, ज्यांनी ओतूरच्या उत्सवाला, सिद्धटेकच्या उत्सवाला गावाच्या गावातून प्रत्येक घरातून भाकरी आल्या. आमचा हेतू हाच होता, चुलीपर्यंत तुकाराम महाराज गेले पाहिजे. आम्हाला काय भाकरी भेटले नसतात, प्रत्येक चुलीपर्यंत तुकाराम महाराज गेले. महाराज हे गावात तुटून पडायचे 5000 भाकर. यांच्या पाबळली देहूला 20,000 भाकर आणली महाराज. काय भाकरीच भाकरी. तळेगाव निवृत्ती महाराज काय भाकरीच भाकरी. खूप सगळ्याच गावांनी मदत केली. पण नुसत्या भाकरी नाही, देणगी खूप. कोणी तेल तर कोणी काय. आमचे तनपुरी नाना ते आलेत, किती तेल दिलं या गावाने. 108 क्विंटल साखर दिली भंडाऱ्याला. असं खूप सहकार्य या गावाने केलं. आमच्या पिंपळे जगताप असेल, त्यांनी गुळ दिला. खूप सहकार्य. तुम्हा सर्वांना खूप धन्यवाद. या कांचन परिवारावर तुमचं प्रेम असंच राहो आणि या सणसवाडी भजनी मंडळावर तुमचं प्रेम असंच राहो अशी पांडुरंगाला प्रार्थना. विठोबा विठोबा
श्रीमती अंजनाबाई किसनराव कांचन यांचं 101वा अभिष्टचिंतन सोहळा आणि सीताराम किसनराव कांचन त्यांचे चिरंजीव यांचा सेवानिवृत्ती सोहळा. सर्वांना खूप खूप धन्यवाद. हवेली, शिरूर, खेड 2-3 तालुक्यातून खूप वारकरी आलेत. सर्वांचं कांचन परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन. सर्वांनी भंडाऱ्याच्या उत्सवात खूप सहकार्य केलं. भंडाऱ्याच्या सप्ताहातून 2 कोटी रुपये उरले आणि ते 2 कोटी रुपये भंडारा डोंगराला देऊन बुवा रिकाम्या हातानेच मागा आला. मला यायला खर्ची नव्हती. संत तुकारामचे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी अण्णा पवार यांनी 2100 रुपये दिले तेव्हा येता आलं डिझेल टाकून. कारण आपला नियमच होता सगळ्यांचा उरलेलं भंडाऱ्या डोंगराला. म्हणजे तुम्ही दिलेली रक्कम भंडाऱ्या डोंगराचं जे काम चाललं आहे 200 कोटीचं आहे. त्या 200 कोटीमध्ये 2 कोटी तुमचे इथे विसरू नका तुम्ही. वा. त्याच्यानंतर ओतूरला झाला, सिद्धटेक, अकोळनेर, तिन्ही सप्त्याची रक्कम एकत्र येऊन ती भंडाऱ्याच्या सुपूर्त केली. भंडारा डोंगर त्याच्यातून एक स्वतंत्र पंढरपूरला तुकाराम महाराजाचं मंदिर बांधणार आहे भंडाऱ्या डोंगराला. कारण तुकाराम महाराज शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वरा.
एरवी तुकाराम महाराज म्हणतात, नको वैकुंठीचा वास, सांडोनिया वाळवंट, काय इच्छिशी वैकुंठ. तुकाराम महाराजाचं वैकुंठ तुका म्हणे आम्हा आपलं तुका म्हणे सोपी केली पायवाट पंढरी वैकुंठ भूमीवरी. भंडारा डोंगराचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील आणि तुकाराम महाराज संस्थानचे मोरे यांनी पंढरपूरला तुकाराम महाराजाचं मंदिर या 3 सप्त्याच्या रकमेतून बांधायचं ठरवलं आहे. सगळे टाळ्या वाजून त्या निर्णयाचं स्वागत करा. पुढती असं जर एखादं सामाजिक कार्य असेल तर आपण सगळ्यांनी सहभाग घ्या. या 7 सप्त्यातून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय एकत्र आला हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं महाराज. आणि मग आत्तापर्यंत पुढारी आपल्याकडे येत नसायचे, पण आता पुढारी म्हणायला लागले आम्ही कधी येऊ. वा. आणि मग नाशिकच्या उत्सवाला मोठे मोठे पुढारी होते, भुसेसाहेब, दादा भुसेसाहेब, भुजबळ साहेब होते, खूप मदत केली त्यांनी. सासवडच्या उत्सवाला तर तुम्ही पाहिलं सुप्रियाताई होत्या, शिवतारे होते, जगताप होते, मोठी मोठी माणसं होती. देवच्या उत्सवाला एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या पुण्याचे सगळे आमदार. सिद्धटेकच्या उत्सवाला आदरणीय शरदचंद्र पवार साहेब पहिल्यांदा सप्त्याला आले कोण्या तरी. वा. 11 लाख रुपये देऊन गेले काल्याला महाराज. मला म्हणले अजून मला कधीतरी बोलवा. म्हणलं आता माळ घालायलाच बोलतो. आणि खूप मदत केली पवारसाहेबांनी, खूप स्वतः मदत केली. पवारसाहेबांनी सिद्धटेकला खूप आवडलं त्यांना, ते नियोजन आवडलं. त्याच्यानंतर उत्सव झाला अकोळल्याचा, तिथं विखे पाटील मोठाली माणसं होती तिथंसुद्धा. आणि आत्ता काल जो ओतूरचा उत्सव झाला, आमचे वरोडेकर मंडळी बसली, यांनी खूप सहकार्य केलं. महाराजांचं गाव नवनाथ महाराजांच्या सगळ्या गावाने खूप मदत केली. तर तिथं स्वतः अजितदादा कधी इकडे येत नाहीत, पण अजितदादा आले, त्यांना ते इतकं आवडलं. ते म्हणले हे कोण महाराज, यांना मला परत भेटायचं आहे, 1 तासभर का व्हायना यांना घेऊन या. ते म्हणले आले हे लय फकीरगडी राहा, ते पगता गोष्टीने जाईन पंढरपूरला निघून म्हणले. मग त्यांना आपल्याला भेटावं वाटतं, हे आपल्या वारकऱ्याने एकी केल्याचा परिणाम. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी 5 कोटी रुपये दिले भंडाऱ्याच्या कामाला महाराज. वा. आणि परवा ज्ञानेश्वर महाराज संस्थानला सुद्धा ज्ञानेश्वरी छापण्यासाठी मला वाटतं तिथंही भरपूर देणगी दिली त्यांनी. बहुतेक एवढीच दिली, 5च दिली बहुतेक, पण आता मला चौकशी करावं लागेल. 1 कोटी दिले का? 1 कोटी दिले बहुतेक, 1 कोटी. आणि काल अजितदादांनी भंडारा डोंगराला PDC बँकेतून परत 5 कोटी रुपये दिलेत महाराज. वा. हे तुम्ही एक झाल्याचा परिणाम आहे, एक. आणि उदय सामंत साहेब यांनी देहू संस्थानला 1 कोटी रुपये दिले. हे सोपं नाही महाराज. यांना फक्त तुम्ही एकत्र यावं, वारकऱ्यांनी एकच ध्यानात धरायचं. भगवी पताका उभी राहिली का तळागाळातल्या वारकऱ्यांनी एकत्र यायचं, एवढं ध्यानात धरा महाराज. ही माऊलीची पताका आहे, ही तुकाराम महाराजाची पताका आहे, कान्होराजाची पताका आहे. तिकडं पाहायचं नाही, सावता महाराज असो, आपण सगळ्यांनी एक व्हायचं, सगळे एक आईच्या लेकरासारखी. ओतूरला पाऊस तितकाच, माणसं तितकीच हो. पाऊस हाताना माणसं हातानात महाराज, फुल माणसं. अरे म्हणलं माणसं काय येते तू, पण माणसं सुद्धा हातानात. खूप पाऊस, खूप सुंदर. 7 सप्त्यात पाऊस पडलाच नव्हता, 6 सप्त्यात पडला नाही, पण 7वा सप्ताह होता आणि सांगता समारंभ होता. पावसाला वाटलं आपण जर गेलो नाही तर अख्ख्या त्रैलोक्यात आपल्याला लोक नावं ठेवतील. पावसाला वाटलं आपणही गेलं पाहिजे. आणि मग पाऊस एकटा आला नाही, गणगोताला घेऊन आला. म्हणजे श्रावणात पडणारा, भाद्रपदातला, अश्विनातला, वळीवाचा, सगळ्याला घेऊन आला. काय येडेवणी पाऊस पडला महाराज. 5-6 दिवसापूर्वी नुसताच पाऊस पडत होता महाराज. वा. मे महिन्यात 90 वर्षाची माणसं म्हणतात मे महिन्यात एवढा पाऊस कधीच पडला नाही. खूप. आमच्या तर नगरला इतका पाऊस पडला, नदीपासून 1 किलोमीटर नदी लांब गेली, इकडे 1 किलोमीटर लांब गेली. आणि नगरला पठारावरल्या नद्या, लय बारकाल्या नद्या आता 1-1 किलोमीटर लांब नद्या गेल्या होत्या महाराज. असं असंख्य खूप आपण सगळे एकत्र आले आणि त्यामुळे ही महाराष्ट्रात क्रांती झाली. आता तुकाराम महाराजाचं संपलंय, ज्ञानोबरायाचं 750वं सुरू झालंय. तर आता तुकोबा झालंय, आता ज्ञानोबा. तर सगळ्यांनी परत एकत्र येऊ आणि थोडं माऊलीसाठी काही करता आलं तर करू, अशी सगळ्याला विनंती. त्याची एक मोठी मीटिंग होईल, तुम्हाला सगळ्याला बोलवलं जाईल. तर तुम्ही सगळे मोकळ्या मनाने या आणि तुकाराम महाराजासाठी जसे एकत्र आले तसं माऊलीसाठी या, अशी सगळ्याला प्रार्थना. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय.
हरिला देतारणा पुनरात्मा बोरारणा म्हणे ज्ञानेश्वरा राता जावा पैकी करा भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। उदरातून जन्म घेत असताना 101 वर्षाचं आयुष्य पूर्ण झाल्यानंतर त्या मातेच्या अभिष्टचिंतन सोहळा यांचा संयोग संगम या ठिकाणी होतोय, ज्यांचं प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी झाली। त्रैलोक्य शतकी सोहळा ज्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राने पाहिला ते माऊली महाराज कदम अर्थात छोटे माऊली यांचं या ठिकाणी सुसाह्य असं कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे। दरेकर असतील, वैभव शेठ यादव, राजू अण्णा दरेकर, संभाजीराव साठे, नवनाथ शेठ हरगुडे सभापती, अनिलजी दरेकर, ॲडव्होकेट विजयराज दरेकर उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। तळेगावातील मान्यवर विकासराव मासळकर या ठिकाणी, नवनाथ महाराज माशिरे यांचा या ठिकाणी सन्मान आहे। नाथ आरूढ महाराजांना विनंती राहील आपला सन्मान। मोहिते महाराज, त्याचप्रमाणे सिद्धेश्वर चोरमोले, त्याचप्रमाणे हरिभक्त आकाश मस्के महाराज, राहुलजी ढवळे महाराज, रोशनजी आरेकर महाराज आणि विशालजी शिंदे महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होतोय।